आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान निधी आणि ज्येष्ठ नागरिकांकरता 15 लाखांवरून गुंतवणुकीची मर्यादा 30 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। याच संदर्भात बँकिंग क्षेत्राचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। मोदी सरकारचं आज बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी बजेट जे आहे ते सादर केलेलं आणि या बजेटमध्ये प्रामुख्याने बँकिंग सेक्टरसाठी दोन गोष्टींची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। त्यात महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा ज्या आहेत त्या वाढवून देण्यात आलेल्या आहे। सोबत KYC सुद्धा जे आहे ते सोपी पद्धतीने करण्याची घोषणा केलेली आहे। सध्या आपण SBI बँकेत आहोत आणि SBI बँकेचे मॅनेजर आपल्यासोबत आहे। सर, ज्या दोन घोषणा बँकिंग सेक्टरसाठी केलेल्या त्या कुठल्या आहेत आणि त्या किती फायदेशीर ठरतील? सबसे तो अच्छी बात अभी ये 2023-24 के बजट में जो हमारे फाइनेंस मिनिस्टर ने जो घोषणा की है, महिला सम्मान सेविंग स्कीम करके, इस स्कीम का फ़ायदा वो सारे गर्ल्स और हमारी महिलाओं को होगा, जिसमें 2025 तक के लिए ये स्कीम है। 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट के हिसाब से अप टू 2 लाख तक महिलाएं सेविंग कर सकेंगी। सीनियर सिटीजन का भी जो डिपॉजिट था वो 15 लाख से बढ़ा दिया है, तो उसमें सीनियर सिटीजन को कितना रिलीफ मिलेगा? देखिए सर, पहले सीनियर सिटीजन सेविंग स्कीम में अप टू 15 लाख तक कस्टमर डिपॉजिट कर सकते थे। फिर क्या होता था, आफ्टर रिटायरमेंट लोगों के बल्क में पैसे आते थे और जिस पे उसमें से सिर्फ 15 लाख तक ही उस सीनियर सिटीजन स्कीम में डाल सकते थे। बट अभी 30 लाख तक का गवर्नमेंट ने कैप दिया है, तो जिससे उनके पैसे को अभी वो सेफर साइड में रख के उस स्कीम में डाल के सेफ रख सकते हैं, क्योंकि उस पर रेट ऑफ इंटरेस्ट भी ज़्यादा मिलता है उनको। तो ये काफ़ी अच्छी बात है एक सीनियर सिटीजन। हा निर्णय जो आहे बजेटमधला हा बँकिंग सेक्टरसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी तेवढाच दिलासा देणारा असल्याचं मत बँकिंग तज्ज्ञ व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। दरम्यान शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारा हा अर्थसंकल्प आहे असा